नमस्कार मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी शीतल किल्लारे. एमपीएससी मधनं माझे 2 सिलेक्शन झालेले आहेत, एक पीएसआयचं आणि एक टॅक्स असिस्टंटचं. आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत. महत्त्वाची आणि चर्चेतली पुस्तकं. विशाल सरांनी याचा पार्ट 1 घेतलेला आहे. टॉप 50 इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्यात इम्पॉर्टंट बुक्स घेतली होती आणि आता तिथून पुढचं मी कंटिन्यू करणार आहे. आज पण आपण महत्त्वाची असलेली 50 पुस्तकं पाहणार आहोत. एक प्रश्न मेन्सवर फिक्स असतो म्हणजे असतोच. लेखक, पुस्तकाचं नाव आणि लेखक विचारलं जातं किंवा मग जोड्या लावामध्ये आपल्याला 4 पुस्तकं आणि 4 लेखकांचे एक जोड्या लावामध्ये क्वेश्चन असतो. आणि सध्या आयोग एक नवीन पॅटर्न फॉलो करत आहे. जर समजा एखाद्या इम्पॉर्टंट व्यक्तीने त्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं असेल तर त्यावर एक आधारित एक क्वेश्चन असतो की आणि कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तीने पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे, कोणत्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटने ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय, असे एक नवीन पॅटर्न आलेला आहे आयोगाचा. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. पहिलं पुस्तक आहे ॲज द व्हील टर्न्स. तुम्ही याचा मराठीत ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करू नका. ॲज द व्हील टर्न्स. फक्त लेखकाचं नाव लक्षात ठेवा, रणजित प्रताप. रणजित प्रताप हे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातील 50 वर्ष व्यवसायात कशी घालवली, त्याचं ते वर्णन, कसे चढउतार आले, त्यांना यशस्वी ते कसे झाले, हे पूर्ण 50 वर्षांचं त्यांनी इथे पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि हे भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. हे आहे पुस्तकाचं कव्हर पेज, ॲज द व्हील टर्न्स. म्हणजे त्यांनी जीवन आणि व्यवसाय ह्याचं समतोल त्यांनी कसा साधला, आलेले चढ उतार, यशस्वी कसे झाले, हे त्यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. ॲज द व्हील टर्न्स, रणजित प्रताप. पुढचं पुस्तक पाहूयात. फायर ऑन दी गंगाज, लाईफ अमॉंग द डेड इन बनारस. खूप मोठं नाव आहे हे, पण लक्षात ठेवायचं. फायर ऑन दी गंगाज, लाईफ अमॉंग द डेड इन बनारस. आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत राधिका अय्यंगार. पुस्तकाचं कव्हर पेज आहे हे, फायर ऑन दी गंगाज, राधिका अय्यंगार. कव्हर पेज पाहिलं कीच एक दिसतंय आपल्याला वाराणसी. बनारस म्हणजेच आपण वाराणसी म्हणून ओळखतो, काशी म्हणून ओळखतो. तिथे जो मणिकर्णिका घाट आहे, तिथे डोम समुदाय एक आहे, जे त्यांचं दैनंदिन वास्तव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्या डेड बॉडीज जाळल्या जातात आणि त्यांचं ते रोजचंच काम त्यांनी ह्या पुस्तकातनं त्यांच्या आयुष्याचा संघर्ष ह्या पुस्तकात त्यांनी दाखवलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनारस, म्हणजेच वाराणसी किंवा काशी. याच्याबद्दल एक SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे. वाराणसी ही SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे 2023 या वर्षासाठी. आणि दरवर्षी ती चेंज होत असते. यावर्षी वाराणसी बनली आहे SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी. 2 गोष्टी लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव फायर ऑन दी गंगाज, लाईफ अमॉंग द डेड इन बनारस आणि लेखिका आहेत राधिका अय्यंगार. हे पुस्तकाचं कव्हर पेज. पुढचं पुस्तक पाहू. अ बर्निंग, मेघा मुजुमदार. मेघा मुजुमदार यांची ही पहिलीच नोवेल आहे. या मेघा मुजुमदार फोटोमध्ये दिसतात पहा, ह्या मेघा मुजुमदार आहेत. आणि हे पुस्तकाचं कव्हर पेज, अ बर्निंग, अ नोवेल बाय मेघा मुजुमदार. मराठीत शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करू नका. बर्निंग, विशाल काजळे सरांचं आडनाव आहे ना, काजळे. व्हाय बर्निंग, ते तसं लक्षात एक ट्रिक, काहीतरी कसं लक्षात ठेवायचं म्हणून थोडं आपणच काही गोष्टी तयार करायच्या. अ बर्निंग, मेघा मुजुमदार. ठीक आहे. पुढचं पुस्तक पाहू. अजय टू योगी आदित्यनाथ, शंतनू गुप्ता. हे पहा, हे योगी आदित्यनाथ आपल्याला, हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे अजय सिंग बिष्ट हे योगी आदित्यनाथ यांचं नाव आहे. अजय सिंग बिष्ट ते योगी आदित्यनाथ, त्यांचा प्रवासाचं वर्णन शंतनू गुप्ता यांनी या पुस्तकात केलेलं आहे.
फॅसिनेटिंग स्टोरी ऑफ ग्रिफ्ट, डिटर्मिनेशन अँड हार्डवर्क ऑफ योगी आदित्यनाथ. शंतनू गुप्ता यांनी 2017 मध्ये पण आदित्यनाथ यांच्यावर एक पुस्तक लॉन्च केलं होतं, द मॉन्क हू बिकेम द चीफ मिनिस्टर. 2017ला माझी PSI ची मेन्स होती, त्यावेळेस मी ते पुस्तक लक्ष ठेवलं होतं आणि असंच लक्ष ठेवलं होतं त्या पुस्तकाचं कव्हर पेज आणि पुस्तकाचं नाव आणि लेखक. शंतनू गुप्ता यांची 2 पुस्तकं योगी आदित्यनाथ यांच्यावर आहेत. सध्या आपल्याला महत्वाचं आहे ते 2017 मध्ये झालं, द मॉन्क हू बिकेम द चीफ मिनिस्टर, आणि आत्ताचं आहे 2023चं अजय टू योगी आदित्यनाथ बाय शंतनू गुप्ता. चला नेक्स्ट पुस्तक पाहू. अ वॉक अप द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर. अ वॉक अप द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर. हे पाय पुस्तकाचं कव्हर पेज. माधव गाडगीळ हे या पुस्तकाचे लेखक आहेत. अ वॉक अप द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर. माधव गाडगीळ आपण यांना पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये खूप वेळेस त्यांचं नाव वाचलेलं आहे. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पण मिळालेला आहे. माधव गाडगीळ, अ वॉक अप द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर, 4था सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. चला नेक्स्ट पुस्तक पाहू. डेथ थ्रोन्ड, पटेल, मेनन अँड द इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली इंडिया. जॉन झुब्रेझिकी. नाव खूप अवघड वाटतंय आपल्याला, पण ते लक्षात ठेवणं म्हणजे ठेवणंच आहे. डेथ थ्रोन्ड जसं हे नाव पण अवघड वाटतंय ना, त्याच्यानुसारच लक्षात ठेवा. डेथ थ्रोन्ड बाय जॉन झुब्रेझिकी. हे पुस्तकाचं कव्हर पेज. पटेल, मेनन अँड द इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली इंडिया, मास्टर स्टोरी टेलर आउटलुक. जे सरदार वल्लभभाई पटेल आणि VP मेनन यांनी संस्थानांचे विलिनीकरण करण्यामध्ये त्यांना जे चढउतार आले होते, यश अपयश आलं, त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन जॉन झुब्रेझिकी यांनी या पुस्तकात केलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग बुक असणार आहे हे. वेळ मिळाला तर एखाद्या वेळेस वाचून पहा. पुढचं पुस्तक आनंदीबाई जोशी, अ टॉर्च बेअरर. अंजली कीर्तने यांनी हे पुस्तक काढलेलं आहे. हे पुस्तकाचं कव्हर पेज. ह्या अंजलीबाई जोशी आहेत. आपण आनंदी गोपाळ ही जी सिरियल सर्वांनीच पाहिलेली आहे. आनंदी गोपाळ यांचा अमेरिकेत जाण्याच्या प्रवासाच्या वेळेस त्यांना किती संघर्ष करावा लागला. समुद्र ओलांडून बाहेर देशात जाणे हे त्यावेळेस मान्य नव्हतं, पण आनंदीबाई जोशी यांनी ते पहिलं पाऊल टाकलं आणि त्या भारताच्या पहिल्या डॉक्टर बनल्या. इन्स्पायरिंग बायोग्राफी ऑफ इंडियाज फर्स्ट वुमेन डॉक्टर. आनंदीबाई जोशी, अ टॉर्च बेअरर, अंजली कीर्तने. नेक्स्ट पुस्तक पाहू. लेट्स मूव्ह फॉरवर्ड, NCERT आणि युनेस्को या दोघांनी मिळून लेट्स मूव्ह फॉरवर्ड. चला पुढे जाऊ. असं मराठीत अर्थ तुम्ही काढू नका. लेट्स मूव्ह फॉरवर्ड, NCERT आणि युनेस्को या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक काढलेलं आहे. लहान मुलांसाठी आहे हे पुस्तक. आता शाळेतले दिवस आठवतात हे असं चित्र पाहून. 11 विविध भाषांमध्ये हे पुस्तक अवेलेबल केलेलं आहे. म्हणजे हा एक रेकॉर्डच म्हणला आहे लहान मुलांसाठीचं पुस्तक. हे कॉमिक बुक आहे. काही गोष्टी असं चित्र पाहून पण इमॅजिन करायचे. हे कॉमिक बुक आहे. लेट्स मूव्ह फॉरवर्ड, NCERT आणि युनेस्को. आणखी एक गोष्ट महत्वाची, NCERTला या 2023 मध्ये एक अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. NCERT. क्वेश्चन येऊ शकतो. खूप महत्वाचा आहे आपल्याला. NCERT बद्दल येतो, UGC बद्दल तर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत आपल्याला MPSCच्या एक्झाम मध्ये. NCERT अभिमत 100% याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच आयोगाच्या एक्झाम मध्ये. NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. नेक्स्ट बुक, माया मोदी आझाद. हे पाहे कव्हर पेज मध्ये, माया मोदी आझाद हे पुस्तकाचं कव्हर पेज. दलित पॉलिटिक्स इन द टाइम ऑफ हिंदुत्व. सुधा पै आणि सज्जन कुमार लेखक आहेत हे दोघे. सुधा पै या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत, लेखिका आहेत. तसेच त्या JNU मध्ये त्यांनी राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे आणि JNUच्या त्या रेक्टर म्हणून पण रिटायर झालेल्या आहेत. आणि सज्जन कुमार जे आहेत ते खासदार होते. या दोघांचं पुस्तक आहे माया मोदी आझाद,
दलित पॉलिटिक्स इन द टाइम ऑफ हिंदुत्व, सुधापा अँड सज्जन कुमार. लक्षात ठेवा. नेक्स्ट पुस्तक पाहूयात. कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय, वेद प्रकाश मलिक हे लेखक आहेत. कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय, वेद प्रकाश मलिक. हे कव्हर पेज. फ्रॉम सरप्राईज टू विक्ट्री, कारगिल फ्रॉम सरप्राईज टू विक्ट्री, जनरल व्ही.पी. मलिक. 1999 ची घटना आहे ही. भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे युद्ध लढलं गेलं मे 1999 ते जुलै 1999, 26 जुलैला हे युद्ध थांबलं गेलं. भारताच्या जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये हे युद्ध लढलं गेलं होतं आणि भारताच्या लष्करी जवानांनी जे बलिदान दिलं आहे, त्या 26 जुलैला हे युद्ध भारताने जिंकलं आणि त्या स्मरणार्थ आपण 26 जुलैला दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा करतो. तसेच हे जे लष्करी जवानांनी बलिदान दिलेलं आहे यांना एक श्रद्धांजली म्हणून आणखी एक ऋषीराज यांचं पुस्तक आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लक्षात ठेवा. कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय. वेद प्रकाश मलिक हे त्यावेळेस जनरल व्ही.पी. मलिक म्हणून आपण ओळखतो. वेद प्रकाश मलिक हे त्यावेळेस लष्कर प्रमुख होते. जेव्हा कारगिल युद्ध चालू होतं तेव्हा व्ही.पी. मलिक हे लष्कर प्रमुख होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बुक पाहू. हे कारगिल एक यात्री की जुबानी, ऋषीराज. कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना, आपल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे पुस्तक त्यांनी काढलं आहे. कारगिल एक यात्री की जुबानी, ऋषीराज. कारगिल युद्धामध्ये बलिदान दिलेल्या आपल्या लष्करी जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे ऋषीराज यांनी हे पुस्तक काढलेलं आहे. कारगिल एक यात्री की जुबानी, ऋषीराज. आणि प्रभात प्रकाशनाने या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. हे पहा, हे पुस्तकाचं कव्हर पेज. कारगिल यात्री की एक जुबानी, ऋषीराज हे त्याचे लेखक आहेत. नेक्स्ट बुक मान्सून, अभय के. हे अभय के आहेत. अभय के यांचे 2 पुस्तकं आहेत पहा, जी खूप चर्चेत आहेत आणि महत्वाचे आहेत. अभय के यांनी मान्सून हे एक पुस्तक काढलेलं आहे. हे अभय के आणि हे ह्याचं कव्हर पेज. आणि नालंदा म्हणून आणखी एक पुस्तक आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मान्सून, अभय के त्याचे लेखक आहेत, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बुक पाहूयात. नालंदा, अभय के यांचं आणखी एक पुस्तक, नालंदा, अभय के. जर्नी थ्रू द वर्ल्ड्स फर्स्ट युनिव्हर्सिटी विथ अभय के. नालंदा युनिव्हर्सिटी जगातील पहिलं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जगातील पहिलं आंतरराष्ट्रीय निवासी विद्यापीठ. संपूर्ण जगातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी आहेत. 10,000 पेक्षा जास्त इथे विद्यार्थी होते, 2,000 शिक्षक होते आणि याची लायब्ररी एवढी मोठी होती की 90 लाखांपेक्षा जास्त पुस्तकांचा संचय होता तिथे. चीनी प्रवासी ह्युएन सॅंग यांनी भारतात आले होते. त्यावेळेस त्यांनी जे आत्मचरित्र त्यांचं लिहिलेलं होतं त्यामध्ये नालंदा विद्यापीठाविषयी त्यांनी खूप वर्णन केलं आहे. म्हणजे तो एक पुरावा आहे की ही युनिव्हर्सिटी किती मोठी होती. सर्वच विषयांचं ज्ञान, सर्वच विषयांची पुस्तकं इथे अवेलेबल होती. उगीच भारताला सोने की चिडिया म्हटलं जात नाही. खूप मोठं ज्ञानाचं भांडार होतं हे विद्यापीठ. म्हणजे आत्ताचं बिहार राज्य म्हणजे त्यावेळेस 16 महाजनपदांपैकी एक असलेलं मगध राज्य, तिथे नालंदा युनिव्हर्सिटी होती. लक्षात ठेवा. अभय के यांचं नालंदा हे एक पुस्तक आणि मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं मान्सून. ठीक आहे. नेक्स्ट बुक मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक. खूपच अवघड नावं आहेत पुस्तकांची. मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक, द फर्स्ट 50 इयर्स, 1941 ते 1991, बाय लेखक आहेत मणिशंकर अय्यर. हे पाहे मणिशंकर अय्यर दिसतात आपल्याला फोटोमध्ये. मणिशंकर अय्यर, द फर्स्ट 50 इयर्स, मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील पहिली 50 वर्ष कशी गेली, त्यांनी कशी व्यतीत केली, त्यांचा प्रवास, पहिले 50 वर्षांचा पूर्ण या पुस्तकात त्यांनी दाखवलेला आहे. मणिशंकर अय्यर हे एक डिप्लोमॅट होते, ते एक IFS होते. लक्ष ठेवा. मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक, मणिशंकर अय्यर. ठीक आहे. पुढचं पुस्तक पाहू. नॉर्थ ईस्ट इंडिया, अ पॉलिटिकल हिस्ट्री. नॉर्थ ईस्ट इंडिया, अ पॉलिटिकल हिस्ट्री. लेखक आहेत सम्राट चौधरी. हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे. नॉर्थ ईस्ट इंडिया, अ पॉलिटिकल हिस्ट्री. सध्या खूप ज्वलंत मुद्दा आहे नॉर्थ ईस्ट इंडियाचा आणि आयोग आपल्याला ह्या नॉर्थ ईस्ट साईडला सध्या ज्या घडामोडी घडत आहेत
त्यांच्याबद्दल आपण अभ्यास करणं, त्यांच्याविषयी काही महत्त्वाची घटना घडते ती लक्ष ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आयोगाचा पॅटर्न आहे जिथे एखादी खूप ज्वलंत मुद्दा असतो, काही घडतं तिथं. आता हे जसं एक बुक पब्लिश केलं आहे सम्राट चौधरी यांनी, काही करून हे बुक लक्ष ठेवा. आयोग आपल्याला विचारू शकतं. नेक्स्ट बुक पेगॅसस, हा एक स्पायवेअर आहे. पेगॅसस या पुस्तकाचे लेखक आहेत लॉरेंट रिचर्ड आणि सँड्रिन रिगोर्ड. हे पहा, हे पुस्तकाचं कव्हर पेज. पेगॅसस हा स्पायवेअर इस्रायलची एक एनएसओ ग्रुप म्हणून एक स्पायवेअर कंपनी आहे. त्यांनी हा व्हायरस त्यांनी लॉन्च केला होता. लक्ष ठेवा, पेगॅसस, लॉरेंट रिचर्ड आणि सँड्रिन रिगोर्ड. सँड्रिन रिगोर्ड आणि लॉरेंट रिचर्ड, पेगॅसस पुस्तक. नेक्स्ट पुस्तक पाहू, नेशन कॉलिंग, सोनल गोयल. लक्ष ठेवायचं त्याचं, नेशन कॉलिंग, सोनल गोयल. एक गाणं आहे पहा, कार्तिक कॉलिंग कार्तिक, हा तसंच नेशन कॉलिंग, सोनल गोयल हे IAS आहेत. ह्या पुस्तकाचं प्रकाशन किरेन रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रीय भूवैज्ञानिक मंत्री आहेत, त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. हे पुस्तकाचं कव्हर पेज UPSC ॲस्पायरंटसाठी आहे आणि हे आहेत सोनल गोयल. सोनल गोयल यांनी प्रकाशक म्हणून आपली 15 वर्ष कशी व्यतीत केलेली आहेत त्याचे किस्से काही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तकामध्ये. नेशन कॉलिंग, सोनल गोयल. लक्षात ठेवा. पुढचं पुस्तक पाहू, रेडी टू फायर. रेडी टू फायर, नंबी नारायण आणि अरुण राम. काही गाणी आपल्याला लक्षात राहतात पहा. तसंच या पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा, रेडी टू फायर, नंबी नारायण आणि अरुण राम. हे नंबी नारायण आहेत, हे इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत आणि अरुण राम जे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. इथे फक्त यांचाच फोटो आहे कव्हर पेजला. हाऊ इंडिया अँड आय सर्वाइव्ड द इस्रो स्पाय केस. इस्रोच्या गुप्तहेर, भारत आणि मी इस्रोच्या गुप्तहेर केसमधनं आम्ही कसे वाचलो हे त्यांनी या पुस्तकात वर्णन केलेलं आहे. तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल ना तर थोडं एक पुस्तकाबद्दल वाचून घ्या, खूप इंटरेस्टिंग बुक आहे. नेक्स्ट बुक पाहूयात, पीपल्स G20. पीपल्स G20, अपूर्व चंद्रा या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव आहेत. हे पुस्तकाचं कव्हर पेज, पीपल्स G20. G20 ची अध्यक्षता सध्या भारताकडे आहे. 1 डिसेंबर 2022ला इंडोनेशियाकडनं आपण स्वीकारली. हे एक फिरती अध्यक्षता असते, दरवर्षी बदलत जाते. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारताकडे G20चं अध्यक्षपद आहे. G20 ही 1990च्या दशकात जी आर्थिक संकट, जागतिक आर्थिक संकट आलेलं होतं, त्यामुळे 1999 साली G20 ग्रुप ऑफ 20 स्थापन करण्यात आला. सर्व अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर यांच्यासाठी हे एक चर्चा मंच आहे, चर्चा मंच आहे. आणि G20 ची अध्यक्षता सध्या भारताकडे आहे, लक्षात ठेवा. पीपल्स G20 बाय अपूर्व चंद्रा. नेक्स्ट पुस्तक पाहू, शीला महाराज ऑफ ठाणे. शीला महाराज ऑफ ठाणे, डॉक्टर रुपाली मोकाशी या पुस्तकाच्या लेखिका आहेत. हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे, शीला महाराज ऑफ ठाणे बाय रुपाली मोकाशी. जे शिलाहार घराण्याचे जे ताम्रपट आहेत ते सर्वात पहिल्यांदा ठाणे किल्ल्यामध्ये सापडलेले होते, त्यावरच आधारित हे पुस्तक आहे. शीला महाराज ऑफ ठाणे, रुपाली मोकाशी. लक्षात ठेवा पुस्तक आणि लेखक. पुढचं पुस्तक पाहूयात, रिफ्लेक्शन्स. रिफ्लेक्शन्स, नारायण वाघुल. हे पहा, हे नारायण वाघुल, हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे. आणि हे पहा, निर्मला सीतारामन यांनी या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी. हे नारायण वाघुल जे आहेत ते ICICI बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष होते आणि प्रख्यात हे खूप नावाजलेले बँकर आहेत नारायण वाघुल. रिफ्लेक्शन्स हे पुस्तक आहे त्यांचं. नेक्स्ट बुक पाहू, द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड. पुस्तकाचं नाव द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड, लेखिका आहेत लीना कुमार. हे पुस्तकाचं कव्हर पेज. द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड, लेखिका आहेत
लीना कुमार. या लीना कुमार आहेत. त्यांच्या हातात हा अवॉर्डवरूनच तुम्हाला समजत असेल या कोण आहेत ते. हा अवॉर्ड हा फिल्मफेअर अवॉर्ड आहे. ह्या मल्याळम ॲक्ट्रेस आहेत. यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, लीना कुमार यांचं पुस्तक द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड. ओके, नेक्स्ट बुक. काही आंतरराष्ट्रीय पुस्तकं आपल्याला खूप महत्त्वाची आहेत. या व्हिडिओमध्ये मी एक 4-5 पुस्तकं जी खूप चर्चेत आहेत ती घेतलेली आहेत. त्यापैकीच एक द कंपाऊंड इफेक्ट. डॅरेन हार्डी हे एक अमेरिकन लेखक आहेत. द कंपाऊंड इफेक्ट. जम्प स्टार्ट युअर इन्कम, युअर लाईफ, युअर सक्सेस. न्यूयॉर्क टाइम्सचं बेस्ट सेलिंग बुक आहे हे कंपाऊंड इफेक्ट. डॅरेन हार्डी. चुकून आला, ते लॉरेन हार्डी ते सिरियल आपण पाहायचं ना, पण लॉरेन नाही येते, डॅरेन हार्डी आहे. द कंपाऊंड इफेक्ट, डॅरेन हार्डी. नेक्स्ट बुक पाहू. द आर्ट थीफ, मायकल फिनकल. द आर्ट थीफ, मायकल फिनकल. हे पुस्तक एक जसं द आर्ट थीफ आहे ना, तसंच त्याचा अर्थ आहे कला चोर. एक स्टीफन बॅरेनवर्ल्ड म्हणून व्यक्ती होते, म्हणजे जे आर्ट थीफ म्हणून इथे वर्णन केलेलं आहे त्यांच्याबद्दल वर्णन आहे ते. त्यांनी एवढ्या ह्या चोरी केलेल्या होत्या, म्हणजे मनी हायस्ट तुम्ही पाहिलंय ना, मनी हायस्ट तसंच हे एक हायस्ट आहे, पण त्यांनी पैशांसाठी या चोरी केलेल्या नाहीत. त्यांचं म्हणणं होतं, ते जे व्यक्ती होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी संग्रहालयापेक्षा जास्त काळजी ह्या वस्तूंची मी घेऊ शकतो, म्हणून ते त्या चोरी करत असत. लक्षात ठेवा, द आर्ट थीफ, मायकल फिनकल. अ ट्रू स्टोरी ऑफ लव्ह, क्राईम अँड अ डेंजरस ऑब्सेशन. आणखी एक हे आंतरराष्ट्रीय पुस्तक आपण मागे एक पाहिलं, आणि हे एक द आर्ट थीफ, मायकल फिनकल. पुढचं पुस्तक पाहू. द रामपूर रजा मिस्ट्री. द रामपूर रजा मिस्ट्री, डॉक्टर मंजिरी प्रभू. हे पुस्तकाचं कव्हर पेज आणि या मंजिरी प्रभू आहेत. रामपूर रजा मिस्ट्री, डॉक्टर मंजिरी प्रभू. नेक्स्ट बुक पाहूया. द सॉन्ग ऑफ द सेल, अँड एक्सप्लोरेशन ऑफ मेडिसिन अँड द न्यू ह्युमन. लक्षात ठेवा, पुस्तकाचं नाव खूप मोठं आहे. द सॉन्ग ऑफ द सेल अँड एक्सप्लोरेशन ऑफ मेडिसिन अँड द न्यू ह्युमन. आणि लेखक आहेत सिद्धार्थ मुखर्जी. सिद्धार्थ मुखर्जी हे एक कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत. यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे, पद्मश्री, आणि यांना पुलित्झर प्राइज पण मिळालेला आहे. हे पुस्तकाचं एक कव्हर पेज आहे. सिद्धार्थ मुखर्जी, द सॉन्ग ऑफ द सेल अँड एक्सप्लोरेशन ऑफ मेडिसिन अँड द न्यू ह्युमन. हे पद्मश्री अवॉर्ड विनर आहेत, तसेच पुलित्झर अवॉर्ड विनर पण आहेत. ओके, नेक्स्ट बुक पाहू. द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. या पुस्तकाचे लेखक आहेत विपुल राखी. विपुल राखी. द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. पुस्तकाचं कव्हर पेज पहा. लक्षात ठेवा, कमीत कमी कव्हर पेज पाहून तरी ते रिमाइंड करत जा तुम्ही की हे पुस्तक म्हणजे त्या पुस्तकाचे लेखक आणि ते पुस्तक. द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर, विपुल राखी. पुढचं पुस्तक पाहू. आता काय आहे म्हणाल तुम्ही. इक्षुदंड ते इथेनॉल. इक्षुदंड म्हणजे संस्कृत शब्द आहे. ऊसासाठी इक्षुदंड हा शब्द वापरला जातो. इक्षुदंड ते इथेनॉल, शेखर गायकवाड हे याचे पुस्तकाचे लेखक आहेत. हे माजी साखर आयुक्त आहेत. हे पुस्तकाचं कव्हर पेज पहा. साखर उद्योगाची भरारी त्यांनी या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. इक्षुदंड ते इथेनॉल, शेखर गायकवाड. नेक्स्ट बुक. फारुख ऑफ काश्मीर. जे काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत फारुख अब्दुल्ला, त्यांच्यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री होते ते फारुख ऑफ काश्मीर. आणि लेखक आहेत अश्विनी भटनागर आणि RC गंजू. हे पाहे फारुख अब्दुल्ला आहेत, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, आणि लेखक अश्विनी भटनागर आणि RC गंजू. लक्षात ठेवा. नेक्स्ट बुक. वी ऑल्सो मेक पॉलिसी. आम्ही पण पॉलिसी बनवतो. वी ऑल्सो मेक पॉलिसी, सुभाषचंद्र गर्ग.
सुभाषचंद्र गर्ग हे फायनान्स सेक्रेटरी होते, माजी फायनान्स सेक्रेटरी होते. हे हे सुभाषचंद्र गर्ग. आणि ह्या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे अरुण जेटली यांनी. वी ऑल्सो मेक पॉलिसी, हे पुस्तकाचं कव्हर पेज. अँड इनसायडर्स अकाउंट ऑफ हाऊ द फायनान्स मिनिस्ट्री फंक्शन्स. अर्थ मंत्रालय कसं कार्य करतं त्याविषयीचं वर्णन सुभाषचंद्र गर्ग यांनी केलेलं आहे या पुस्तकामध्ये. वी ऑल्सो मेक पॉलिसी, सुभाषचंद्र गर्ग. ओके. नेक्स्ट बुक संदीप काळे यांचे. संदीप काळे यांची 2 पुस्तकं आहेत आणि जी खूप चर्चेत आहेत आणि महत्वाची आहेत. उमेदीचा अंकुर आणि उपेक्षितांचं जगणं हे एक पुस्तक आहे, जे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूयात, पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. उमेदीचा अंकुर, उमेदीचा अंकुर संदीप काळे आणि सकाळ प्रकाशनाने हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. दोन्ही पण पुस्तकं, उमेदीचा अंकुर आणि उपेक्षितांचं जगणं. संदीप काळे पाहिजे, संदीप रामराव काळे हे आहे त्यांचं नाव. उमेदीचा अंकुर सकाळ पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. नेक्स्ट बुक आलं पहा, हे पुढचं पुस्तक उपेक्षितांचं जगणं, संदीप काळे, सकाळ प्रकाशनाने हे पण पुस्तक पब्लिश केलेलं आहे. पुढचं पुस्तक पाहूयात, भारत जोडो यात्रा, युनायटेड इंडिया. भारत जोडो यात्रा, S.A. जोशी. राहुल गांधी यांनी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन यांनी हे आंदोलन चालू केलं होतं. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत 150 दिवसांमध्ये पायी अंतर जाणार होते ते. प्रेम वाटत चाललेल्या पदयात्रेचा दस्तऐवज, हे पाहि राहुल गांधी यांचा फोटो. पुस्तकाचं कव्हर पेज. भारत जोडो यात्रा, S.A. जोशी. लेखकाचं नाव लक्षात ठेवा, S.A. जोशी, भारत जोडो यात्रा. नेक्स्ट बुक किरण बेदी यांची 2 महत्वाची पुस्तकं, निर्भय प्रशासन आणि नेतृत्व निर्मिती. कोण ओळखत नाही किरण बेदी यांना? निर्भय प्रशासन आणि नेतृत्व निर्मिती, निर्भय प्रशासन आणि नेतृत्व निर्मिती, किरण बेदी. ओके. पुढचं पुस्तक पाहूयात, सभ्यता की सूक्ती सरिताय, राजेंद्र सिंह. वॉटरमॅन ऑफ इंडिया, जलतज्ञ, जलपुरुष राजेंद्र सिंह की विश्व जल यात्रा कथा. या पुस्तकात त्यांनी पूर्ण याचं वर्णन केलेलं आहे. त्यांची विश्व जल यात्रा कथा पूर्ण त्यांनी पुस्तकात सांगितलं आहे. राजेंद्र सिंह खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जातं. 2001 मध्ये त्यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. 2001 मध्ये मॅक्सेसे पुरस्कार आणि 2015 मध्ये हे पुस्तक आले म्हणून त्यांचे अवॉर्ड पण महत्वाचे आहेत बरं का. स्टॉकहोम वॉटर पुरस्कार. दोन 2001 मध्ये राजेंद्र सिंह यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे आणि 2015 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज पुरस्कार मिळाला आहे. ह्या 2 गोष्टी प्लस त्यांचं हे पुस्तकाचं नाव सभ्यता की सूक्ती सरिताय, सभ्यता की सूक्ती सरिताय, राजेंद्र सिंह. या 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे ठेवाच. पुढचं पुस्तक पाहू, पार्टिशन फ्रीडम, राम माधव. पुस्तकाचं नाव आहे पार्टिशन फ्रीडम, राम माधव. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर आपण आणखी एक मागे एक पुस्तक पाहिलं पाहते, डेथ थ्रोन्ड बाय जॉन झुब्रेझिकी. खूप अवघड नाव आहे, असंच लक्षात ठेवा. हे आणखी एक दुसरं पुस्तक आलेलं आहे, पार्टिशन फ्रीडम, राम माधव. पुस्तकाचं कव्हर पेज. नेक्स्ट बुक पाहू, सायलेन्स साऊंड गुड. सायलेन्स साऊंड्स पाहिजे होते इथे. सायलेन्स साऊंड्स गुड बाय, पुस्तकाचे लेखक आहेत C.V. आनंद बोस. हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. ह्यांचा हा एक निबंधाचा संग्रह आहे. हा यांनी या पुस्तकात त्यांनी पब्लिश केलेला आहे. पुस्तकाद्वारे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. हे आहेत पश्चिम बंगालचे राज्यपाल C.V. आनंद बोस आणि हे पुस्तकाचं कव्हर पेज. ओके. नेक्स्ट बुक पाहूयात, द अफगाण कनेक्शन. दुसरं काही डोक्यात आणू नका. अफगाण कनेक्शन, प्रमोद
पाठक, एक गाणं आहे पहा, द अफगाण कनेक्शन, प्रमोद पाठक. हे पुस्तकाचं कव्हर पेज, प्रमोद पाठक, द अफगाण कनेक्शन. नेक्स्ट बुक पाहूयात, इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स. इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स लेखक आहेत A.K. भट्टाचार्य. इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स A.K. भट्टाचार्य. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947 पासून ते 1977 पर्यंत या 30 वर्षांच्या काळात भारताचे अर्थमंत्री आणि त्यांनी आपली अर्थव्यवस्था कशी चालवली हे सर्व काही या पुस्तकात A.K. भट्टाचार्य यांनी वर्णन केलेलं आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी, म्हणजे 1947 ते 1977 पर्यंत जेवढेही अर्थमंत्री झालेले होते भारताचे त्यांच्याविषयीचं वर्णन पूर्ण या पुस्तकात केलेलं आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स A.K. भट्टाचार्य. नेक्स्ट बुक, माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, K.K. शैलजा. या केरळच्या माजी आरोग्यमंत्री आहेत. त्यांची ही ऑटोबायोग्राफी आहे. ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफीमध्ये फरक आहे. ऑटोग्राफी म्हणजे मीच स्वतः लिहिलेलं, आणि बायोग्राफी म्हणजे दुसरी कोणीतरी माझ्याविषयी लिहिलेलं. ओके. माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, K.K. शैलजा यांच्या आत्मचरित्र आहेत. ह्या K.K. शैलजा आहेत. हे पुस्तकाचं कव्हर पेज पहा, माय लाईफ ॲज अ कॉम्रेड. ओके. नेक्स्ट बुक, मी बिफोर यू, जोजो मोएस. हे एक पण आणखी एक तिसरं चौथं इंटरनॅशनल बुक आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. मी बिफोर यू, जोजो मोएस. हे कव्हर पेज पुस्तकाचं, मी बिफोर यू, जोजो मोएस. नेक्स्ट बुक, सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन. सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन. लेखक आहेत डॉक्टर मनोज कुमार. सुप्रीम कोर्ट आहे म्हटल्यावर हे पुस्तक पण 3 व्हॉल्यूम मध्ये प्रसिद्ध झालंय पहा. हे 1 2 3 सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन. मनोज कुमार हे त्याचे लेखक आहेत. 3 व्हॉल्यूम मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे पुस्तक. मनोज कुमार, सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन. नेक्स्ट बुक, इरफान खान, अ लाईफ इन मूवीज. ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत शुभ्रा गुप्ता. इरफान खान, अ लाईफ इन मूवीज. लेखिका शुभ्रा गुप्ता. ह्या चित्रपट समीक्षक आहेत शुभ्रा गुप्ता. इरफान खान. नेक्स्ट बुक, ब्रेविंग ए व्हायरल स्टॉर्म. कोणीच विसरणार नाही या पुस्तकाला, आणि या पुस्तकाचं नाव पण विसरू नका. ब्रेविंग ए व्हायरल स्टॉर्म, इंडियाज कोविड-19 वॅक्सिन स्टोरी. आशिष चांदोरकर आणि सूरज चौधरी. MPSCचा स्टडी करणारे तरी विसरणारच नाहीत. घरी जाण्यासाठी त्यावेळेस गाड्या पण मिळत नव्हत्या. ब्रेविंग ए व्हायरल स्टॉर्म, इंडियाज कोविड-19 वॅक्सिन स्टोरी, आशिष चांदोरकर आणि सूरज चौधरी. हे पहा पुस्तकाचं कव्हर पेज. ओके. नेक्स्ट बुक, ब्रेकिंग बॅरियर्स, द स्टोरी ऑफ दलित चीफ सेक्रेटरी काके माधवराव. ब्रेकिंग बॅरियर्स, द स्टोरी ऑफ ए दलित सेक्रेटरी, द स्टोरी ऑफ ए दलित चीफ सेक्रेटरी काके माधवराव. हे रिटायर्ड IAS आहेत. हा त्यांचा फोटो पहा, आणि हे पुस्तकाचं कव्हर पेज. द स्टोरी, ब्रेकिंग बॅरियर्स, द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी काके माधवराव, लेखक. नेक्स्ट बुक पाहू, मॅन बिहाइंड द युनिफॉर्म. मॅन बिहाइंड द युनिफॉर्म पुस्तकाचं नाव आहे. रचना बिस्वत रावत या लेखिका आहेत. 2021 मध्ये जे हेलिकॉप्टर अपघात झाला होता त्यामध्ये आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं दुःखद निधन झालं होतं. ते आपले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. मॅन बिहाइंड द युनिफॉर्म, रचना बिस्वत रावत. ओके. नेक्स्ट बुक, कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम. कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम, R. कौशिक आणि R. श्रीधर. R. श्रीधर हे 2014 ते 2021 भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते. त्यांनी त्या 7 वर्षांच्या कार्यकाळामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्याचं वर्णन पूर्णपणे ह्या पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम, R. कौशिक आणि R. श्रीधर.
आपण खूप महत्त्वाची आणि चर्चेतली पुस्तकं आत्ता आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलेली आहेत. आय होप तुमच्या सर्व लक्षात राहतील. त्या पुस्तकाचं नाव, पुस्तकाचे लेखक, खूप इम्पॉर्टंट व्यक्ती असेल ज्यांनी प्रकाशन केलेलं आहे, त्या व्यक्तीचं मी नाव पण तुम्हाला सांगितलेलं आहे. परत व्हिडिओ पहा. लक्षात ठेवा, आपल्याला एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मेन्सला पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा त्याचे प्रकाशन कोणी केलं याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, हमखास विचारतो म्हणजे विचारतोच. आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे आणि पार्ट 1 पण तुम्ही पाहून घ्या विशाल सरांचा. पार्ट 2 हा मी कंटिन्यू केलेला आहे, जो पूर्ण झालेला आहे. इथून पुढे पण ज्याही नवीन बुक्स येतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला. धन्यवाद.